गणपती बाप्पा मोरया। मित्रांनो, बऱ्याच लोकांना एकच प्रश्न पडतो की छठ पूजेचा आपल्याशी काय संबंध? ते तर यूपी बिहारीवाल्यांचे नाही, ते सर्वांचे, कारण की छठ पूजा म्हणजे श्री सूर्यनारायणाची पूजा असते। अहो, प्रभू श्रीरामाने सीतामातांनी सुद्धा पूजा केली होती। म्हणजे ज्यावेळेस ते अयोध्या नगरीत आलेले वनवासातून, तर 6 दिवसांत त्यांनी सुद्धा पूजा केली होती, तीच छठ पूजा आणि सूर्यनारायणाची पूजा। अहो बघा ना, आपण कसं बोलतो जयरामजी की कैसन बा, हे यूपीवाले बोलतात। रामराम पाहुणं कसे ते आपले मराठी बांधव बोलतात, म्हणजे नाव तर प्रभू श्रीरामांचंच घेतात ना। अहो, सगळ्यात मोठी गोष्ट बघा ना, ज्यावेळेस आपण दर्शनासाठी केदारनाथला जातो उत्तराखंडमध्ये, काशी विश्वनाथला भोलेबाबाचं दर्शन जातो यूपीमध्ये, वृंदावन मथुरामध्ये जातो भगवान श्रीकृष्णाचं दर्शन करायला। म्हणजे आपण आपल्या देवाचं दर्शन करायला प्रत्येक राज्यात जातो। मग त्या राज्यातली लोक जेव्हा आपल्या राज्यामध्ये पूजा करतात तेव्हा आपण विरोध का करतो? तर आपण विरोध करत नाही, तर काही लोक षड्यंत्र करतात आपल्या दोन हिंदूंमध्ये कशी निर्माण झालं पाहिजे। नको, आपण सगळे एक आहोत, एकजुटीने राहूया। अहो, भांडणं तर आपल्या भावाभावांमध्ये पण होतं, प्रॉपर्टीसाठी, बिझनेससाठी। बघा, बिझनेसबद्दल आपली काय वैयक्तिक मत असतील, आपण त्याच्याविरुद्ध आवाज उचलूया, पण हिंदू धर्मासाठी नको। ते हिंदुत्वाची पूजा करतात, कारण की काही लोक हिंदुत्वाला संपवण्यासाठी प्रयत्न करतात, आणि तेच आपले उत्तर भारतीय, बिहारचे, झारखंडचे, गुजरातचे जे कोणी असतील ते आपलेच बांधव हिंदुत्वाची पूजा करतात ना, त्याचा विरोध नको। बाकी गोष्टीचा विरोध करा, सगळेजण सहमत आहेत, पण हिंदुत्वाच्या नावाखाली पूजापाठचा विरोध नको। मनाने त्यांना करून द्या, हीच विनंती, कारण की ते आपलेच आहेत, कारण की ते हिंदूच आहेत, आणि हिंदुत्वाचा विरोध हिंदूंनी नाही केला पाहिजे। त्या पूजापाठचा, त्या अध्यात्माचा विरोध नाही केला पाहिजे, हीच मनापासून विनंती। छठ पूजाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा, कारण की छठ पूजा ही सूर्यनारायणची पूजा, हिंदुत्वाची